राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव कांगुणे यांची मुलाखत घेताना शफिक मणियार, नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क कार्यालय स्वखर्चातून वसंतराव चालवतात. हजारो महिलांचे संघटन त्यांच्याकडे आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड, लडकी बहीण KYC, बचत गट, उमेद अभियान, घरेलू कामगार महिलांसाठी मोठे काम असल्याचे त्यांनी सांगितले. नमस्ते कांगुणे साहेब. आता नुकताच 4 ते 5 दिवसापूर्वी जे राहता नेवासा तालुक्यातील माजी आमदार BJP मधून निवडून आले होते आदरणीय बाळासाहेब मुरगुटे यांनी नुकताच आता राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेला आहे अजितदादांच्या गटामध्ये. तर त्यांच्या येण्याने नेवासा तालुक्यात परिस्थिती कशी राहील? निश्चितच आपण चांगला प्रश्न विचारला. या अगोदर बाळासाहेब याच्या अगोदर आमचे युवा नेते अब्दुल भाई शेख आणि तालुकाध्यक्ष शिवराज मोरे साहेब आणि आम्ही एक दिलानं काम करत होतो. राष्ट्रवादी पक्षाचं काम चांगलं चालू होतं. त्यात अजून भर पडल्यानंतर बाळासाहेब मुरगुडे साहेब माजी आमदार, त्यांना जे अरे आमदार म्हणतात, ते पक्षात आल्यानंतर आता राष्ट्रवादी ताकद अजून वाढलेली आहे. नेवासा तालुक्यातून बेलपिंपळगाव जो हा गट आहे, तर आपणाला जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जर तिकीट मिळाली तर आपलं विजन काय राहणार? विजन म्हणण्यापेक्षा जो पक्षाचा निर्णय असतो तोच कार्यकर्त्याने मानत असतो. त्या दृष्टिकोनातून पक्षाने जर निर्णय घेतलाच बेलपिंपळगाव उमेदवारी द्यायची, तर त्याचा आपण चांगल्या पद्धतीने समोर जाऊ. आज बेलपिंपळगावामध्ये आपण जे विकास कामे केलेली, आजही माझ्या गावामध्ये घर टू घर, आज नेवाशाला रोज 50 सण, माझ्या गावामध्ये आज प्रत्येकाच्या घरी गोड्या पाण्याची आपण व्यवस्था केलेली, हर घर रस्ते असेल हो सगळे. आणि महिलांना सुद्धा सक्षमीकरणाचं काम आपलं जोरात चालू आहे. तेच आपण जी थीम आहे पूर्ण गटाद्वारा राबवणार. पण पक्षाने निर्णय दिला तरच, नाही तर पक्ष जे आज्ञा देईल ना तेच आपल्याला मान्य.